आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मेगा ब्लॉक 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत अभियांत्रिकी कारणासाठी ब्लॉक। धाराशिवमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं पगार वाढीसाठी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। टॉवरवर 4 दिवस आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निलंबन। यवतमाळमधील उमरखेडचे ग्रामीण रुग्णालय गेल्या 3 वर्षांपासून धूळ खात, रुग्णालय लवकरात लवकर सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। साताऱ्याच्या कराडमधील कोयनापुरावरील नवीन पाईपलाईनची पृथ्वीराज चव्हाणांकडून पाहणी। 2 दिवसात पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा करण्याच्या सूचना। गोंदियात पावसामुळे 5 लाख क्विंटल धान हे खराब होण्याच्या मार्गावर। गेल्या 7 दिवसांपासून धानाची उचल रखडली। बीडच्या परळीतील मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा। वाहनधारकांसह नागरिकांचीही मोठी गैरसोय। करमाळ्यातील निमगावमध्ये बागल गटाचा विधानसभेच्या अनुषंगानं कार्यकर्ता मेळावा। दुरावलेल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेण्याचा मेळाव्यात निर्धार। 1 रुपयात पीक विमा योजनेसाठी आज अंतिम मुदत। नंदुरबार जिल्ह्यातले अनेक शेतकरी हे योजनेपासून अद्यापही वंचित। मुस्लिम युवकांना शैक्षणिक आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीत धरणं आंदोलन। सारथीच्या धर्तीवर मार्टी स्थापन करण्याची मागणी।